अमरावती महानगरपालिकेद्वारे मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने पावसाळ्यात आपत्ती घडू नये यासाठी शहरातील 18 मोठे व लहान 22 नालेसफाईचे कामे व झोन स्तरावर असलेले कच्चे नाल्या सुद्धा साफ करण्याचे काम मार्च पासून सुरू करण्यात आले आहेत। काही ठिकाणी मनुष्यबळाद्वारे सुद्धा नालेसफाईची कामे सुरू आहेत। सद्यस्थितीत 85% नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहेत। आयुक्त सचिन कलंत्रे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त प्रशासन डॉक्टर मेघना वासनकर यांच्याद्वारा नियमित नालेसफाईच्या कामांची तपासणी सुरू आहे व 5ही झोनचे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्फत सुद्धा नालेसफाईच्या कामांचे स्थळ तपासणी सुरू आहे। हवामान खात्याने राज्यात यावर्षी किमान सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे। पावसाच्या कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मनपाच्या सर्व यंत्रणांनी सज्ज असणे गरजेचे आहे। पावसाळ्यात आपत्तीच्या काळात सर्व संबंधित मनपा यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी सांगितले। तसेच नालेसफाईची कामे पारदर्शक होण्याच्या दृष्टीने व नागरिकांना याबाबतची संपूर्ण माहिती मिळण्याच्या अनुषंगाने दैनंदिन नालेसफाईचे कामे मनपाच्या वेबसाईटवर सुद्धा अपलोड करण्यात आली आहे। तसेच आयुक्त सचिन कलंत्रे यांनी नागरिकांना आवाहन केले की नाल्यांच्या पाण्याचा प्रवाहास अडचण निर्माण होणारे कचरा, जुने भंगार साहित्य टाकू नये। अमरावती महानगरपालिकेतर्फे नाले साफसफाई झाल्यावरही बरेच हॉकर्स, व्यावसायिक व नागरिक नाल्यामध्ये कचरा टाकत आहे। सदर बाबींमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन हानी होण्याची शक्यता असते। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर अटकाव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।